नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एके अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहे। 3 जानेवारी 2024 चे प्रश्न आपण पाहणार आहे। आपला प्रश्न आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ॲडवायझरी पॅनलवर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, अक्कला सुधाकर यांची नियुक्ती करण्यात आली। आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, लिओनेल मेसीच्या सन्मानार्थ किती नंबरची जर्सी निवृत्त होणार आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, 10 नंबरची जर्सी। नाशिक येथील महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आपलं उत्तर आहे मित्रांनो, वैद्य मिलिंद निकुंभ। 1 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुख पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? आपलं उत्तर आहे मित्रांनो, व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? आपलं उत्तर आहे मित्रांनो, रजनीश सेठ। स्टार्टअपमधून रोजगार देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून कर्नाटक व गुजरात अनुक्रमे कोणत्या क्रमांकावर आहे? मग कर्नाटक व गुजरात हे कोणत्या क्रमांकावर आहेत? अनुक्रमे कर्नाटक आहे 2ऱ्या व गुजरात आहे 3ऱ्या क्रमांकावर। आपला प्रश्न आहे, मंगळभूमीवर रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरली? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती। हिंगणघाटात नगर परिषद येथे राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आले, ते कोणत्या संकल्पनेतून उभारण्यात आले? आपलं उत्तर आहे मित्रांनो, स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेतून। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोठे होणार आहे? पाणबुडी प्रकल्प कोठे होणार आहे? वेंगुर्ला। आपलं उत्तर आहे मित्रांनो, वेंगुर्ला। 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात कोणत्या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास हे आपलं उत्तर आहे। इस्रोने आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, एक्सपोसॅट। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने PSLV-58 रॉकेटच्या मदतीने कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? आपलं उत्तर आहे मित्रांनो, एक्सपोसॅट। PSLV-58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्सपोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLVचे कितवे उड्डाण होते? PSLVचे कितवे उड्डाण होते? मग ते 60वे उड्डाण। एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, जगातील दुसरा देश आहे भारत। कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणाऱ्या जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर पहिला देश कोणता ठरला आहे? मग अमेरिका। आपलं उत्तर आहे मित्रांनो, अमेरिका। 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये प्रथम स्थानावर कोण आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, विराट कोहली। ऑस्ट्रेलिया देशाच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती जाहीर केली। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, सिंगापूर। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? आपलं उत्तर आहे मित्रांनो, किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? मग 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे। दामोदर खोरे विकास महामंडळांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपलं उत्तर आहे मित्रांनो, यश सुरेश कुमार हे आपलं उत्तर आहे। मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे? मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने आधार कार्डची सक्ती केली आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगांच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे? सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे? मग कोळसा या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। मी खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता।